करा जाऊया मॅडम पुरस्कार हरेश मी सन्माननीय देवानंद भाऊ आपण आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे सुनील सुनील कवळे साहेब आपण देखील त्या ट्रॉफीला हातभार लावायचा आहे दोन्ही मान्यवर आपण त्या ट्रॉफीचे वितरण करूया संदीप भाऊ आपण देखील त्या ट्रॉफीला हातभार लावायचा आहे तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅडम पुरस्कार प्रदान केला जात आहे मानकरी हरेश त्याच्या बॅटमधून आपण उत्तम दर्जाचा खेळ पाहिला ठरतो या स्पर्धेचा फिनिशर ज्यानं शिकस्त दिली एकता सारंग संघाला विजयाचा शिल्पकार तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते तेव्हा ऐकूया एक सुंदर आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओ टू कालराम केनी खूप खूप धन्यवाद मोहम्मद अभुईर सचिन स्पोर्ट पूर्णा आणि जॉली कामतगार दुसऱ्या फेरीची ही महत्त्वाची मॅच मैदानामध्ये सुरू झालेली आहे वीरू पाटील जॉली कामतगार संघाचे फ्रंटलाईन गोलंदाज आणि हनुमंत आणि अविनाश ही सचिन स्पोर्ट पूर्णा संघाची पहिली सलामी जोडी पहिले चेंडूवर एक सिंगल धाव फ्लाइटेड डिलिव्हरी चेंडूला काऊ कावना रिझनला खेळलेत वन बाउन्स चेंडू सीमापार चौकार नक्कीच आमचे देवानंदजी महाराज त्यानंतर दिव्यांजूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच उद्योगपती संदीप शेठ म्हात्रे हे देखील मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत देवानंद महाराज यांचं खूप क्रिकेटवर प्रेम आहे एक दिव्यांजूर गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि नक्कीच दिवे गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असो अगदी आवर्जून त्यांची मोलाची उपस्थिती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते 3 चेंडू 7 धावा वीर तानाजी दापोडे आणि पवनपुत्र वडपे यानंतरचा सामना असेल दोन्ही टीम इथे बघूया बॅटची कडा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये मयूर चौधरीनं झेल टिपलाय आणि सचिन स्पोर्ट पूर्ण टीमचा फलंदाज अविनाश झेलबाद नक्कीच आग्रे समाजाचं वैभव माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब भूतो ना भविष्यती आग्रे समाजाचं असं उत्तुंग व्यक्तिमत्व होणे अशक्य आहे नक्कीच गणेशजी नाईक साहेब आणि कपिलजी पाटील साहेब असे 2 आग्री समाजाचे हे व्यक्ती दिल्लीच्या तख्त्यावर देखील या व्यक्तिमत्वांच्या नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय चांगली धून लावण्य सावून स्वप्नील पाटीलच्या माध्यमातून वीरू पाटील चांगली गोलंदाजी करतायत आज पद्मकर चौधरी यांच्यासाठी हा चेंडू इथे देखील विकेटचं पतन फलंदाज पद्मनाथ चौधरी झेलबाद धन्यवाद संदीपजी म्हात्रे देवानंदजी महाराज आपण आलात या स्पर्धेमध्ये आपली मोलाची आपण उपस्थिती दिली आयडियल फ्रेंड्स ग्रुप हविदिवे 40+ संघाच्या वतीनं केंद्रीय मंत्री चषक 2026 मध्ये आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद 1 ओव्हर 7 एक चौकार एक सिंगल एक दुहेरी पहिले 3 चेंडूमध्ये 7 होत्या आणि नंतरच्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 1 डॉट कमालीचं कमबॅक वीरू पाटील देवंटी टेनिस बॉल क्रिकेटमधले एक स्टार खेळाडू शरद भोईर असतील आज सोपन देखील टीमला जॉईन आहेत मयूर चौधरी देखील आहे म्हणजे आज ज्वाली कामतगार टीम अगदी पूर्ण ताकदीनिशी या मैदानामध्ये उतरलेली आहे नक्कीच आमचे मित्र अविन माली मानकोली ग्रामपंचायतचे माजी
ग्रामपंचायत सदस्य आणि गुरुदत्त 40 प्लसचे उत्कृष्ट खेळाडू तसेच देवानंद भोईर नवीन 40 प्लसचे खेळाडू आपण दोघांनी मान्यवर कक्षामध्ये या. शरद भोईर आलेत. विक्रम नाईक सर 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे कारण की संदीपजी वामन म्हात्रे दिव्यांजूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच उद्योगपती तसेच देवानंद महाराज आपली रजा घेताना वेलकम. जगुशेठ एकविरा पालखी हवेदिवेचे अध्यक्ष आहेत, एकविरा भक्त आहेत आणि आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवेचे एक उत्तम यष्टीरक्षक फलंदाज. आपलं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. वीर तानाजी दापोडे टीम आणि पवनपुत्र वडपे पुढील 2 टीम दरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून दुसऱ्या फेरीची ही पहिली लढत मैदानामध्ये सुरू आहे. पवनपुत्र वडपे टीम आणि दापोडे यानंतर आपण तयार राहायचं आहे. हा चेंडू सोडून दिलाय टेचच्या अंदाजानं. हनुमंतनं चांगली लेंथ पाहायला मिळाली. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो सर्व संघाच्या खेळाडूंनी मान्य करायचा आहे. पंचांना वाटलं तर ते तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात. खेळाडूंना मुभा नाही आहे. धन्यवाद. इथे अगदी चेंडूला समोरच्या दिशेनं उडवलाय. स्टँड अँड डिस्पॅच. क्या बात आहे. हनुमानचा धमाका षटकार. दास पाटील सध्या मला ऑनलाईन जोडलेत या स्पर्धेसाठी. तसेच आमचं समालोचक पॅनल असेल आणि होम फोटो लाईव्हला त्यांनी लाईक केलेलं आहे. हिंदवी आणि स्वराज पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद. बिंदास सुरेश पाटील मानकुलीकर आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सारंगावचे मंडप डेकोरेटर आपले दयाराम दादा आपण स्टेजवर यायचं आहे. मंडप डेकोरेटरचे मालक दयाराम पाटील आपण या मान्यवर कक्षामध्ये. शरद भोईरचा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला स्टॉप केलाय. 2 धावा या चेंडूवर आलेत. बघा शरद भोईरने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 10 धावा दिलेत. विरू पाटीलनं पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 दिल्या आणि नंतरच्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 1 डॉट. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू टाकून झाले 10 आणि धावा बनले 17. इनसाइड आउट. कडक फटका. क्लास दाखवताना हनुमान. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आपण पाहिलाय. चेंडू चाललाय सीमापार. येतोय चौकार. चांगली धून आपण चौकार षटकार विकेट नंतर लावण्य सावंत स्वप्नील पाटीलच्या माध्यमातून ऐकतायत. अतिशय उत्तम साऊंड सिस्टम आहे. नक्कीच आमचे साऊंड किंगचे मालक दीपा म्हात्रे देखील आहेत आणि त्यांनी देखील कौतुक केलं असेल या साऊंड सिस्टमचं. ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट साऊंड सिस्टम वेदांत साऊंड किंग. स्टेट ड्राईव्हचा फटका लॉंग अँड लॉंग ऑफच्या मधून चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. अप्रतिम. थ्रो देखील चांगला आहे. फक्त एक सिंगल धाव आली. धावसंख्या 22. 2 ओव्हर 11च्या सरासरीनं 22 धावांचा पल्ला सचिन स्पॉट पूर्ण टीमनं गाठलेला आहे. अजून करणला संधी मिळणं बाकी आहे. अतिशय चांगली स्पर्धा आहे. नवीन 40 प्लस संघटनेची आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे 40 प्लस संघाच्या वतीनं माजी केंद्रीय मंत्री चषकाची 8वी स्पर्धा आपण पाहतोय आणि अतिशय चांगल्या सुंदर ट्रॉफीज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. अप्रतिम.
प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद माजी सदस्य दिव्यांजूर गावचे समाजसेवक आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष देवेश उर्फ बबलूशेठ पाटील यांच्या माध्यमातून, त्यानंतर द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी स्वर्गीय भाऊ नानू पाटील यांच्या स्मरणार्थ दिव्यांजूर गावचे उद्योगपती उमेश भाऊ पाटील यांच्या माध्यमातून, त्यानंतर तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे दिव्यांजूर गावचे उद्योगपती रणजित शेठ वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून, आणि जे मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज जे चषक आहेत हे दिव्यांजूर गावचे स्वर्गवासी पोलीस पाटील यतीश शांताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ दिव्यांजूर ग्रामपंचायतच्या माजी सरपंच पप्पू शेठ यांच्या सौभाग्यवती सुषमाताई पप्पू म्हात्रे यांच्या माध्यमातून, आणि जे मॅन ऑफ द मॅच आहे ते नक्कीच आमचे मयूर शेठ पाटील यांचे स्वर्गवासी पिताश्री शिवाजी पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर सर्वांचे विशेष आभार. सोपानच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून धावसंख्येला हनुमाननं पुढे चाल दिलेले 26, वैयक्तिक 20, 26 मध्ये हनुमंत यांच्या बॅटमधून आलेत. सोपान इथे बॅटची आतली कडे घेऊन चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये उचललाय. इथे आता करणनी सांगितलंय की आता 4 चेंडू आहेत, मला देखील संधी हवी आहे, आणि त्यांनी हनुमान त्यांना थांबायला सांगितलेलं आहे. बघूया 4 चेंडूमध्ये करणच्या बॅटमधून किती धावा येतील. याज्ञिका केनी आपलं स्वागत. होम फोटो लाईव्ह अनिल केनी यांच्या सुकन्या. फुल टॉस नक्कीच इथे सोपानचा अपील आपण पाहिलं. मेन पंच विक्रम नाईक सर बॅट कटचा इशारा करतायत. चांगला निर्णय दिलाय. खूप सिनियर पंच आहेत, कबड्डी असो लंगडी असो, आणि एक उत्तम क्रिकेटर देखील आहेत विक्रम नाईक सर, जयेश म्हात्रे, दोन्ही पंच कारिवलीचे आहेत, आणि आमचे राजेंद्र बजेके हे पिंपलघर उत्तम क्रिकेटर देखील राहिले आहेत. 28 धाबा. सोपानचा चेंडू खोदून काढलाय, चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमा पार. काय चांगले प्रयत्न होते शरद भोईरचे, वा अप्रतिम. प्रयत्नांना 100% गुण द्यावे लागतील. बघूया या षटकारांनी धावसंख्या 34. अगदी आपण जो मयूर शेठ पाटील आणि पप्पू शेठ म्हात्रेंचा जो संघ पाहिला, आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेचा जो लोगो आहे, अगदी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांच्या अगदी लोगोमध्ये मला वाटतं 15 ते 20 पेक्षा जास्त सदस्य आयडियल फ्रेंड्स ग्रुपच्या आपल्याला त्या फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत. बघूया स्पर्धेमध्ये किती सदस्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. पप्पू शेठ यांचं म्हणणं आहे मॅचला 11 नाही, मात्र तिथे 11 दोन्ही 22 प्लस आहेत. क्या बात आहे. असो 34 प्लस नक्कीच 38. 4 धावा. काय हनुमंत फलंदाजी करतात आज. वैयक्तिक 31 38 मध्ये, आणि मागच्या सामन्यामध्ये नाबाद 21. स्विंग अँड मिस. चांगल्या टप्प्यावर चेंडू आपण पाहिलाय. तिसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनलेत सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या फलकावरती 38 आणि 39 धावांचं टार्गेट सेट केलेले आहे जॉली कामतगड टीम समोर. तत्पूर्वी जाऊया आपण पुढील 2 टीम दरम्यान नाणेफेकी कंप्लीट करूया. पवनपुत्र वडपे टीम आणि वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन आपण यायचं लगेच. मान्यवर कक्षामधून आपण मान्यवरांचे शुभ हस्ते नाणेफेकी करूया. अजित वसंत म्हात्रे माजी उपसरपंच दिव्यांजूर आणि 40+ दिवस फॉर दिवा संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत, आणि जगदीश पाटील आपण देखील यायचं आहे. एकविरा पालखी अध्यक्ष दिव्यांजूर, एक युवा उद्योजक आहेत, आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब असोत, बबलू शेठ यांचे एक जवळीक सहकारी. वेलकम अजितजी म्हात्रे, जगदीश पाटील. चला दोन्ही मान्यवर आलेले आहेत. स्वर्गीय शिवाजी पांडुरंग पाटील नाणेफेकी कक्षामध्ये आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. या विष्णू पाटील वेलकम. एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडल.
आणि पवनपुत्र वडपे असा आपण दुसऱ्या फेरीचा हा महत्त्वाचा सामना यानंतर पाहणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन विष्णू पाटील, वीर तानाजी दापोडे आणि प्रमोदजी वडोलकर पवनपुत्र वडपे टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकी करत आहोत. अजित म्हात्रे यांचे शुभ हस्ते छापा आणि काटा नाणेच्या दोन बाजू आहेत. चला विष्णू पाटील आवाज देतील. छापा असा कॉल आणि अगेन्स्ट काटा आलेला आहे. खूप खूप धन्यवाद जगदीश शेठ पाटील, अजित म्हात्रे. 2 मिनिटं आपण बसूया. नक्कीच नाणेफेकी जिंकलेले आपण. वडोलकर साहेब, आपण दुसऱ्या फेरीचा महत्वाचा सामना खेळताय, काय निर्णय घेताय? फिल्डिंग. फर्स्ट फिल्डिंग करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. पहिला सामना आपण जिंकलाय, आता दुसरा सामना वीर तानाजी दापोडे टीम बरोबर आहे. फिल्डिंग करण्यामागचं काय कारण उद्देश? असा काही उद्देश वगैरे नाही आहे, पण फिल्डिंग एक मॅच फिल्डिंग करून बघू. नक्कीच ही आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे 40+ चे माजी केंद्रीय मंत्री चषकाची स्पर्धा कशी वाटली? हे मैदान स्वर्गीय किशोरराव पाटील RC पाटील फाउंडेशनचं हे ऐतिहासिक मैदान आहे. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? अतिशय चांगलं मैदान आहे. मी पण भरपूर वेळा इथे खेळलेलो आहे आणि नियोजन वगैरे मस्त आहे. मस्त मैदान. खूप खूप धन्यवाद विष्णू पाटील. नाणेफेकी गमावलेली आहे आणि आपल्याला प्रथम वाट्याला फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय? क्षेत्ररक्षण घेतला असता. फलंदाजी करायचे. 3 ओव्हरचा सामना आहे. समोरची टीम सुनील मामा पाटील फॅन टीम पवनपुत्र वडपे आहे. कोणतीही एक आपल्या संघासाठी सेफ टोटल असेल, काही आकडा सांगू शकाल? 30+ करण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी 10 धावाच्या वरती धावा पाहिजेत. सेफ टेनिस क्रिकेट आहे आणि ग्राउंडची आउटफील्ड पण चांगली आहे. विकेट पण मी बऱ्याच वर्षानंतर या ग्राउंडवर खेळायला आलेलो आहे. रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळलो आहे या ग्राउंडवर, पण आता बऱ्याच वर्षानंतर 40+ची मॅच या ग्राउंडवर खेळत आहे. संपूर्ण संघ आपल्या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. हो नक्कीच. कशी वाटली आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे टीमची माजी केंद्रीय मंत्री चषकाची स्पर्धा? आयोजन खूपच छान आहे. सर्व 40+ संघांना, नवीन 40+चे जे पण लग्न आहेत त्यांना एक नम्र विनंती आहे की स्पर्धा आयोजन करा, कारण लय गॅप पडतो आपल्या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, पुढील सामन्याची नाणेफेकी पवनपुत्र वडपे टीमचे कॅप्टन प्रमोद वडोलकर यांनी जिंकून प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि वीर तानाजी दापोडे टीमला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं आहे. जाऊया आपण ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. 39 धावांचं लक्ष आहे हॅलो टीम समोर. हे 39 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील मोहनदादा भोईर. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद कालरोम. आणि बॅक टू नावन क्रिकेट दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला एका बाजूला आपण पाहतोय सचिन स्पोर्ट्स पूर्णा, मात्र त्याच संघाच्या अगेन्स्ट एक तगडा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्वाली स्पोर्ट्स कामतकर विनोदजी काटेकर यांचा संघ जितू मामा यांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम दर्जाच्या खेळाची रचना आपण पाहतोय. आणि खास करून आज मला वाटतं जितू मामा एक 40+ न्यू 40+ सर्व संघांचे लाडके आहेत आणि जितू मामा यांचा मला वाटतं आज वाढदिवस देखील आहे. क्या बात आहे जितू मामा, तुम्हाला वाढदिवसाच्या प्रथम माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराच्याकडनं आमच्या संघाच्या वतीनं आमचं जे पॅनल आहे समालोचक पॅनल यांच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू पेस करताना चेंडू आउट ऑफ द पार्क. काय कमालीचा फटका, ताकदवर फटका ज्याला आपण म्हणतोय. खऱ्या अर्थानं चेंडूची फेक थोडीशी चुकीची म्हणता येईल. हाफ टॅकरमध्ये चेंडूचा फलंदाज चप्पलचा लॉन्चचा बिग ब्लास्ट आपण पाहिला आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. आता मात्र चेंडूला थोडासा स्पर्कट करण्याचा प्रयत्न.
षटकार खाल्यानंतर गोलंदाज देखील थोडासा स्वतःला कमबॅक करतो. अतिशय चांगल्या चेंडूची सांगता त्याच्या माध्यमातून. बघा हा चेंडू मात्र अतिशय स्क्वेअर आहे. आउट ऑफ दी ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा पंच वाईटची कोण करते कमांतर धाव. यामध्ये धाव संघात धावसंख्या होती 5-7. धावसंख्या 7 आहे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल आउट ऑफ दी पार्क. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. मैदानाच्या आतमध्ये काय कमालीची फलंदाजी. संघाला ज्या धावांची आवश्यकता त्या धावा आपण पाहतोय बिरुयाच्या बॅटमधून. धावसंख्या 13. विजयाचं लक्ष टार्गेट 39 धावांचा प्रतिवर्ष साधारण आपण विचार केला 13 धावांची सरासरी. मात्र कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट आपण पाहतोय. देत दनादन, ठोकम ठाक. पुन्हा एकदा पद्मनाथ. गोलंदाज सज्ज. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. स्वीप केलं होतं चेंडूला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. मात्र मिळते 1 धाव. एकदा मी संघात धावसंख्या होती ती 14. ओव्हर क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष जरी मोठं असलं तरी मात्र सुरुवात अतिशय दमदार आणि सुरेख आहे. बघा मित्रो, आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेची संकल्पना देखील अतिशय उत्तम दर्जाची. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक येणाऱ्या यजमान संघाला जेवणाची देखील उत्तम सोय आहे. स्नेहभोजन प्रत्येक संघाला दिलं जाईल. जे संघ सध्या विश्रांतीला असतील त्यांनी जेवण करून घ्या. आउट ऑफ इनसाइडचा फटका सजलाय आणि चेंडू मात्र जातोय आउट ऑफ द पार्क. व्हेरी नाईस स्टॉक, व्हेरी वंडरफुल स्टॉक. आउट ऑफ इनसाइडचा गुड शॉट. अतिशय चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. आता मात्र क्षेत्ररक्षक करण. वेल जज कॅच. त्या साधावीचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज पद्मनाथ. बिग विकेट, बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज. महत्वाचा फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय अमर. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय अमर. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-20. एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आपण पाहतोय. एक सकारात्मक सुरुवात, विजयाची चाहूल देणारी सुरुवात पाहतोय. आता विजयासाठी उर्वरित 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. पहिल्या 6 मध्ये 12 झालेले आहेत. आता येणाऱ्या पहिल्या 6 मध्ये 12 झालेले आहेत. आता 12 मध्ये 19ची गरज आहे. आणि गोलंदाज अविनाश. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. पंच नो बॉलचा इशारा करतात. खराब चेंडूची फेक झाली होती. नो बॉलचा इशारा येतो पंचांकडनं. एक अमांतर धाव. धावसंख्या 21-21. हा चेंडू देखील असेल फ्री हिट. थोडासा अक्रॉस लाईन ऑन साइडचा फटका साधला. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज धावचित बाद. अति घाई आणि कुठंतरी संकटात नाहीये. खऱ्या अर्थाने या धावेची गरज होती का, हा देखील थोडासा मोठासा प्रश्नचिन्ह आहे. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा मोह आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेण्यासाठी प्रवृत्त झाला आणि महत्त्वाची विकेट धावचित बाद. वीरू याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय अमन. विनोद काटेकर यांच्या माध्यमाखाली खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम दर्जाच्या खेळाची रचना आपण पाहतोय. उत्तम दर्जाचा संघ त्यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आमचे जेतू मामा
यांचं देखील अपार कष्ट हा संघ स्थापन करण्यामागे, त्यांची देखील उत्तम दर्जाचं सहकार्य या संघासाठी आहे. आणि जितू मामा यांचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे, तो देखील आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत संध्याकाळी. आता येणारे चेंडू 11 आणि विजयासाठी 17ची गरज. अमन आणि अमर अशी बिन्नेची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा आवी. अतिशय चांगला फटका. एकच धाव. धावसंख्या 23. येणारी 10 चेंडू विजयासाठी 16ची गरज. अमर याच्याकडे चांगली क्षमता आहे. चेंडूला वाट कॅच. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला. असं वाटलं, क्षणभर वाटलं की चेंडू आउट ऑफ दी पार सीमाच्या बाहेर जाईल का, पण कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. अतिशय उत्तम दर्जाचा झेल ज्याच्या माध्यमातून कॅरी झाला हरेश चौधरी. गुड कॅच. फलंदाज बाद आहे. वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी झाला. नेक्स्ट न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय सोपान. बघा सोपान याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय सोपान. क्रिकेटमधून खऱ्या अर्थानं झेलला फार महत्त्वाचं स्थान असतं. घ्या कॅच, जिंका मॅच, लेलो कॅच, जितो मॅच, असं समीकरण आपण नेहमीच क्रिकेटमध्ये पाहत असतो. आणि खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम दर्जाचा झेल मैदानाच्या आतमध्ये कॅरी झाला. संघ पुन्हा एकदा फ्रंटपोर्टवर येतोय. येणारी चेंडू 9 असतील आणि विजयासाठी 16ची गरज. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. स्क्वेअर ऑफ विकेट. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका सोपाण्याच्या बॅटमधून सजतोय. संघाला ज्या धावेची गरज होती ते धावा सोपाण्याच्या बॅटमधून. धावसंख्या 4ने पुढे सकते. समीकरण देखील बदलते. येणारे चेंडू असतील 8. आता विजयासाठी 12ची गरज. सामन्यावर पुन्हा एकदा पकड मजबूत करताना संघ आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर. ज्या फटक्याची नितांत गरज. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक देखील थोडीशी चुकीची झाली होती. फुलेंचा चेंडू होता ऑनसेटचा अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअरलेग सीमेच्या बाहेर जाणारा एक नेत्र दीपक चौकार येतोय. चौकारने पुन्हा एकदा कमबॅक करताना संघ आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर. विजयापासून 12 धावा दूर आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 11 धावांची गरज आहे. बघा पहिल्या ओव्हरमधून तब्बल 20 धावा. थोडासा मिसटाइम स्ट्रोक आहे. डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दोन कंप्लीट. तिसरीसाठी फलंदाज बाद आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय संघाचा सर्वात महत्त्वाचा विस्फोटक फलंदाज. एक आउट आहे ना. एकच धाव आहे. 2 आहेत ना. नाही अमन हा फलंदाज बाद झालेला आहे. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 9ची गरज. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होते संघाचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज
मयूर. बॅट्समन बॅटल मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय मयूर चौधरी. जितू मामा मॅच संपल्यानंतर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर यायचं आहे. आज मला वाटतं तुमचा वाढदिवस आहे, त्याचं सेलिब्रेशन आपण संध्याकाळी करणार आहोत. पण तत्पूर्वी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने तुमच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान देखील आज या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जाईल. 9 पाहिजे धावा 9. तिसऱ्या षटकाला परंपरांभ सुरुवात आणि गोलंदाज तो हरेश संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. हरेश याला 7 चेंडूमध्ये 9 धावा डिफेन्स ठेवायचे आहेत. त्या अगेन्स्ट फलंदाज मयूर आणि सोपान यांना हा 7 चेंडूमध्ये या 9 धावा करायच्या आहेत. तर बघूया गोलंदाज की फलंदाज. हॅलो. येणारे चेंडू 5 विजयासाठी 8 धावांची गरज. थोडासा स्क्वेअर चेंडू पाहतोय आपण आणि या सिच्युएशनला खऱ्या अर्थानं अशाच प्रकारची गोलंदाजी आपण करू शकत नाही आहे, कारण की तुमच्याकडे भांडवल थोडंसं कमी आहे आणि विदाऊट खर्च आपण टाळायचं आहे. एक अमांतर धावांनी संघात असंख्य पुढे सरकते. 32 5 मध्ये 7 धावांची गरज. चेंडूला सुंदरसा फ्लिक केले ऑन साईडला. एकच धाव. आता येणारे चेंडू असतील 4 आणि विजयासाठी 6 धावांची गरज. सोपान माध्यमातून अतिशय चांगला खेळ आपण पाहतो. डिफेन्सिव्ह फटका त्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं संधी दिली जाते नॉनस्ट्रायकर फलंदाजाला. एक धाव कंप्लीट. आता येणारे चेंडू 3 विजयासाठी 5 ची गरज. 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 5 ची गरज. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ देखील मोठ्या ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. वेलकम संघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम. चेंडूला शॉर्ट अँड पुल काढण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. आता मात्र समीकरण देखील बदलते. येणारे चेंडू असतील 2 विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे. मात्र एक मोठा फटका मारण्याची क्षमता देखील या फलंदाजामध्ये. 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 5 धावांची गरज. सामन्याला फिनिश करण्याची ताकद देखील या फलंदाजामध्ये. बिग हिटर आहे, मोठा फलंदाज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. यस. आणि ज्या फटक्याची नितांत गरज. मी म्हटलं होतं सामना फिनिश करण्याची ताकद आहे फलंदाजामध्ये. सुंदरसा फ्लिकचा फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. सीमारच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार आणि चांगला विजय संपादित करणारा संघ आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतघर. व्हेरी नाईस.